तोफ वगैरे। विक्टोरिया पॅलेस हा जेवढा आतून सुंदर आहे तेवढा बाहेरनं अप्रतिम आहे। असं वाटलंच नव्हतं का भारतात अशी ही कोणती मेमरीज आहे। एवढी मोठी प्रतिमा आहे ती इंग्रजांच्या मार्फत आपल्याला मिळालेली आहे। खूप सुंदर असं वाटलं आणि तुमच्या बरोबर शेअर करायलाही खूप मस्त वाटलं मला। तर कसं वाटलं तुम्हाला? जेवढा समोरनं दिसतो तेवढा पाठून सुद्धा तेवढाच मोठा आहे। तुम्हाला पुढे कळेलच। हा असा आहे विक्टोरिया पॅलेस। तर ही पाठची साईट आहे। छान असं गार्डन आहे, पाहू शकता। खूप सुंदर वाटलं आणि एकदम मस्त थकवा एकदम रिलॅक्स झाला, कारण एवढा सुंदर अशी प्रतिमा पाहायला भेटलेली आहे आणि मलाही खूप छान वाटलं तुमच्या बरोबर शेअर करायला। तर तुम्हाला कसं वाटलं? आणि ही अशी प्रतिमा कोलकात्यामध्ये आहे आणि इंग्रज लोकांनी बनवलेली आहे ही। तर खूप छान वाटलं हे पाहायला। पण वर सुद्धा जाऊन देतात, पण वर मला एवढा वेळ नाही मिळाला। मी खालचं शूट करत बसली आणि सगळे वर जाऊन आले, त्याच्यामुळे मी वर नाही गेली। पूर्ण दाखवतात, फक्त त्यांचे रूम वगैरे आहे तिथे एंट्री नाही, फक्त बाहेर सगळं आपल्याला पाहायला मिळतं। ही अशी आहे विक्टोरिया पॅलेसची प्रतिमा। जेवढी पाठी आहे तेवढीच समोरून सुद्धा आहे, जेवढी समोरून आहे तेवढीच पाठून आहे आणि फुल मोठा असा गार्डन आहे। आता हा गार्डन किती एकर स्क्वेअरने असेल तो सांगू शकत नाही, एवढा मोठा गार्डन आणि त्याच्या मधोमध आहे एवढी मोठी हवेली। आजचा ब्लॉग फ्रेंड्स मी फक्त विक्टोरिया पॅलेस साठी देणार आहे, कारण खूप छान वाटलं विक्टोरिया पॅलेस पाहून। आम्ही काल संध्याकाळी सुद्धा आलो होतो, पण आम्हाला ते 5 वाजता बंद होतं आणि हे सकाळी 10:15 ते 10:30 विक्टोरिया पॅलेसचे दरवाजे ओपन होतात, म्हणजे आपल्या सगळ्यांना प्रेक्षकांना पाहण्यासाठी, पब्लिकला। तर अशा प्रकारे मी थोडंसं तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण आम्ही लवकर आलो होतो 9-9:30ला। मग आम्ही थोडा वेळ टाइमपास केला आणि मग आम्हाला 10:15ला एंट्री मिळाली। तर आता आमचं झालेलं आहे सगळं पाहून निघालो आहोत आम्ही आता दुसरीकडे। तर पुढे जायचं आहे आम्हाला इंडियन म्युझियम पाहायला, तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, कारण तिथे भरपूर आपल्या अशा भारतात मिळालेल्या ऐतिहासिक वस्तू तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तुम्हालाही पाहायला मजा वाटेल। तर नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। तर कसा वाटला विक्टोरिया पॅलेस नक्की कमेंट्स करा। चला आता दुसऱ्या ठिकाणी।
मला खायला घेतलेली बघ इथे. जा ना गौरी. मस्त झाडावरची जांभळं वगैरे खाऊन आम्ही निघालो. आता पाहू शकता इथे समोर जो गार्डन दिसतो तो पूर्ण विक्टोरिया पॅलेसचाच गार्डन आहे. तर निघालेलो आहोत आम्ही आता इंडियन म्युझियम पाहायला. तर तोही तुमच्या बरोबर शेअर करतो. सगळे मस्त बसलेत कारण सगळ्यांना मस्त वाटत होतं, छान एकदम. तर फ्रेंड्स पोचलो आम्ही इथे इंडियन म्युझियम पाहायला. तर आम्हाला सांगितलं होतं वेगळंच पण निघालं वेगळंच. तरी ठीक आहे कारण हे कसं आहे, सगळं पूर्ण आपलं भारतामध्ये ज्या वस्तू ऐतिहासिक मिळतात त्या सगळ्या इथे ह्या त्यांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत आणि आपण शेअर करतात दाखवण्यासाठी. तर मस्त इथे आम्ही आता बनवायला घेतले लिंबू सरबत आणि खूप सगळ्यांना इच्छा झालेली होती. तर आमचेच ग्लास बघा केवढे भरायला घेतलेले आहेत आणि ते सगळ्यांना आता बनवायला घेतलेलं आहे लिंबू सरबत म्हणजे जलजिरा सोडा. तर आता हा बनवून देतो. तो वाघाचा पण मस्त होता. फास्ट आहे. ऐसा मत कर, हाँ बर्फ पे डाल दे उससे ऊपर लगेगा. ऐतिहासिक काळातल्या वस्तू आहेत या. चला सगळ्यांचं म्युझियम बनवलेलं आहे इथे. हा जुन्या लोकांच्याच मूर्त्या. इतिहासातल्या पुस्तकातल्या गोष्टी. आले का पाटी? नाही सगळ्या जुन्या काळातल्या वस्तू आहेत. बुद्धाचे सगळं गौतम बुद्धांचं आहे. गौतम बुद्धांचं आहे इथे. वाव. जुन्या काळातले पैसे बघा, नाणे. आपल्याला माहित पण नाही. आला
हो 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 बुद्ध बुद्धच आहे मम्मी बुद्ध आहे फ्रायडे नहीं मिलेगा आपको। कुठला अगं पक्का बघते ना मग तुझी हो कशी दिसत नाही मला ते मला दिसतो चला चला बाहेर असं म्युझियम आहे हा ऐतिहासिक आपला पूर्ण इतिहास आहे याच्यामध्ये सगळं आहे इकडे आहेत बघा अजून वस्तू हो हो यो भेजा सगळ्यांचा तर फ्रेंड्स निघालो आम्ही आता शाईन सिटीला आणि तुम्हाला कलकत्त्यामधले कोणते कोणते ट्रिप मी दाखवलेले आवडले ते मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका। तर मला तर सर्व आवडले कारण आम्हाला सगळ्यांना आवडलेच इकडचे पूर्ण जे पाहिले तेवढे स्थान आणि ते आमची ट्रिप ही खूप सुंदर झाली। फक्त एवढंच का इकडचं वातावरण आपल्याला अजिबात सूट होत नाही कारण खूप गरमी आहे मुंबईपेक्षा भयंकर गरमी आहे ती थोडी आम्हाला सहन नाही झाली। प्रत्येकाची अवस्था बघा कशी झालेली आहे आणि त्यात बिन एसीची बस मिळालेली होती कारण इकडे लवकर कोणतेही वाहन अवेलेबल होत नाही। तर आता मज्जे भेटलं तेच आम्ही 3 दिवस कंटिन्यू आम्ही हीच बस एन्जॉय केलेली आहे याच बसमध्ये ट्रिप केलेली आहे आमची आणि जेवढ्या आमचे ट्रिप झाले ते याच बसमध्ये झालेल्या आहेत आणि छान झाल्या व्यवस्थित झाल्या व्यवस्थित गेलो व्यवस्थित रूमवर पोहोचलो आणि आजचे आमचे लास्ट दिवस आहे। तर आम्हाला संध्याकाळी 9:30ची आमची ट्रेन आहे तर त्याच दरम्यान आम्हाला आता जायचं शाईन सिटी तर तेही